पृथ्वीवर एक इतका खोल खड्डा आहे की ज्यात माउंट एव्हरेस्ट जरी उलटा गेला तरी तो त्यात मावणार नाही आणि त्याचं नाव आहे कोलासोपर्डिक बोरहोल, जो की रशियात आहे. 1970 साली शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आत काय दडले हे शोधण्यासाठी एक ड्रिलिंग चालू केले. त्याचा मुख्य उद्देश होता की पृथ्वीच्या पोटात काय दडले हे बघणं. हळूहळू ड्रिल खोल होत गेली आणि अखेरीस ती पोहोचली 12,262 मीटर पर्यंत, म्हणजे 12 किलोमीटर पेक्षा थोडं खाली. पण जसं खोल होत गेलं तसं तसं परिस्थिती धोकादायक होत गेली आणि 12 किलोमीटर पर्यंत तापमान पोहोचलं 180 सेल्सिअस, जेथे खडक वितळू लागले आणि यंत्रणा काम करायची बंद झाली. शास्त्रज्ञांना वाटत होतं की खाली गेल्यावर ग्रॅनाइट संपेल आणि खडकाचा दुसरा स्तर चालू होईल, पण तसं काहीच झालं नाही. यामुळे पृथ्वीची रचना आपण समजतो त्यापेक्षा वेगळी असू शकते असं मानलं जातं. आश्चर्य म्हणजे 12 किलोमीटर पर्यंत त्यांना पाणी आणि सूक्ष्मजीवांचे जीवाश्म सापडले, जे तब्बल 2 अब्ज वर्ष जुने होते. काही वेळा उपकरणातून विचित्र कंपन आणि आवाज ऐकू येत होते. अखेर 22 वर्षानंतर प्रचंड उष्णता आणि तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला. आज हा खड्डा आणि या खड्ड्याचे काम पूर्णपणे बंद आहे. तर तुम्हाला कोलासोपर्डिक बोरहोल बद्दल माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बनणाऱ्या गोष्टी मराठीतून जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.